नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. ढग असे दाटून आलेले आहेत, म्हणजे पाऊस खरं तर नाही आहे आणि कुठल्या क्षणी पाऊस होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशीच परिस्थिती पुन्हा एकदा राजकारणात होऊ घातलेली आहे. आपण काल 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता विशेषतः आमदारांची बदललेली भूमिका. आणि त्यानंतर आमदारांनी काल या सगळ्या सातत्याने ज्या काही माध्यमांमध्ये ज्या बातम्या सुरू आहेत आमदारांच्या भूमिकेवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांचं एकत्रीकरण जे दिसतं कृतीमधून झालेलं, त्याच्यावर माध्यमांमध्ये प्रचंड बातम्या आल्या. त्याच्यानंतर शिवसेनेक नाराज झाला, त्यांनी खदखद व्यक्त केली. विशेषतः तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी देखील शिवसेनेच्या बाबतीतली काही मतं प्रकट त्यांनी केली. आणि खऱ्या अर्थाने शिवसैनिक हा कुठेतरी झोपला होता असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. तो असा जागा झाला आणि खऱ्या अर्थाने संघटनेला कुठेतरी मरगळ आली होती शिवसेनेला. ती संदेश पाटील यांनी आणि माध्यमांमध्ये ज्या काही बातम्या सगळे वृत्त आले त्यानुसार संघटनेचा जो कार्यकर्ता आहे शिवसेनेक, याला जी मरगळ आली होती ती झटकली त्यांनी आणि तो जागा झाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला अखेर दखल घ्यावी लागली. विशेषतः आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल, म्हणजे आज आपण बोलतोय सोमवार आहे आणि काल रविवार होता, काल रविवारच्या दिवशी सायंकाळी बाळासाहेब भवन या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत प्रमुख कर्जत खालापूरचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांची एक विशेष बैठक पार पडली. आणि या बैठकीमध्ये आमदारांनी 1 to 1 सगळ्यांची मतं जाणून घेतली. ज्या काही घडामोडी, ज्या काही बातम्या ज्या काही बातम्या येत होत्या, जी काय कार्यकर्त्यामध्ये खतखत होती, ही सगळी मतं आपल्या प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मुखातून त्यांनी ऐकून घेतलेली आहेत आणि सगळ्यांना बोलण्याची संधी मिळालेली आहे. जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील आणि इतर सगळीच बरीचशी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. युवा कार्यकर्ते देखील उपस्थित होते. संदेश पाटील मात्र ह्या बैठकीला उपस्थित नव्हते. ही खरी बातमी आहे, ते उपस्थित नव्हते, ते कुठेतरी बाहेर होते अशी माझं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर कळलं. परंतु सगळ्यांच्या व्यथा अडीअडचणी आमदारांनी ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांच्या जे नेते होते त्यांनी जी भूमिका मांडली होती, ती तळमळ मांडली होती सगळ्या पदाधिकारी, म्हणजे विजय पाटील असतील, संतोष भोईर असतील किंवा इतर सगळे असतील, यांनी पक्षाच्या हिताचीच भूमिका मांडली होती, कार्यकर्त्याच्या हिताचीच भूमिका मांडली होती, संघटना बळकटीसाठी त्यांनी मुद्दे मांडले होते. काही गोष्टी पक्षामध्ये नेतृत्वाकडून व्हायला पाहिजेत, पक्षाच्या पातळीवर काही पदाधिकाऱ्यांकडून काही गोष्टी व्हायला पाहिजेत, कार्यकर्त्याकडून काही गोष्टी व्हायला पाहिजेत आणि नेतृत्वाने अधिक बळ दिलं पाहिजे. संघटना इतकी मोठी संघटना आहे, मोठी ताकद आहे आणि मग कुठेतरी ह्या सगळ्या जो काही मरगळ किंवा बाकीच्या गोष्टी ज्या होत होत्या त्या थांबल्या पाहिजेत, अशी प्रामाणिक भावनाच या सगळ्यांची होती. आणि आमदारांनी देखील ही सगळी भावना अत्यंत विनम्रपणे ते ऐकून घेतली. आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांनी नेमके त्यांच्यावर ज्या काही माध्यमांमधून ज्या काही गोष्टी माध्यमातले विश्लेषक किंवा इतर सगळ्या गोष्टी मांडत होते त्याचे देखील खुलासे त्यांनी केलेले आहेत. आपला तिथं काय माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं अलाउ केलं नव्हतं. त्याच्यामुळे जे काय आपल्या कानावर काही गोष्टी आल्या त्या अशा आहेत की सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या एकत्रीकरण झालेलं आहे. महायुतीमध्ये, राज्यामध्ये महायुती असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पार्टी असा कुठलाही वाद नको आहे. तीनही पक्ष राज्यामध्ये एकत्र असताना तिघांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. उद्याच्या काळात होणाऱ्या निवडणुका, झालेल्या निवडणुका, आता मागचं ना सगळं उघडत न बसता उद्याच्या काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका आहेत त्या आपल्याला एक दिलाने, एकजुटीने, खांद्याला खांदा लावून, अगदी मांडीला मांडी लावून आपल्या ह्या सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत आणि विजयश्री खेचून आणायची आहे. त्याच्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांचे हे सगळे आदेश असल्या कारणानेच ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावरची जी काही होणारी चिकळपेक होती पूर्वी, ती आता आमदारांकडून देखील थांबवण्यात आलेली आहे, राष्ट्रवादीकडून देखील थांबवण्यात आलेली आहे. म्हणजे दोन्हीकडून ह्या गोष्टी होत आहेत. राहिला एक प्रश्न की आमदार रत्नागिरीपर्यंत आमदारांनी का प्रवास केला, त्याचं देखील उत्तर आमदारांनी दिलेलं आहे की ज्या दिवशी अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करायचा होता त्या दिवशीच बरोबर मंत्री जे आहेत भरत शेठ गोगावले यांचा वाढदिवस होता. त्याच्यामुळे त्यांच्या घरी कार्यालयात गर्दी होती, त्याच्यामुळे त्यांना रत्नागिरीपर्यंत प्रवास करता आला नाही.
नंबर 2, अलिबागचे आमदार यांच्या त्यांची जी मुलगी आहे तिने देखील नामांकन अर्ज दाखल केला होता. त्याच्यामुळे त्यांच्या देखील त्या वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी चालू होत्या, अर्ज काढायचं का काय सगळं, त्याच्यामुळे ते देखील गेले नाही. आणि मग कुठेतरी हे 3 आमदार आहेत यांच्या जी फूट पडल्या, ज्या काही सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या, तर ती दिसू नये, तिनेही एकच आहेत, दोघांच्या अडीअडचणी होत्या, म्हणून त्या दोघांनी किंवा वरच्या एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आमदार महेंद्र थोरवे यांनी आपला रत्नागिरीपर्यंत प्रवास केलेला आहे. असे सगळे खुलासे केले आहेत. उद्याच्या काळात विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक आगामी काळात लढायची आहे आणि इथला विकास कसा होईल त्याच्यामुळे आता टीका टिप्पणीमध्ये आपल्याला जायचं नाही, पडायचं नाही, वादविवादमध्ये जायचं नाही, अशी सगळी भूमिका आमदारांनी आपली स्पष्ट भूमिका आमदारांनी मांडलेली आहे. तिथे अनेक पदाधिकारी होते, ते सगळे पदाधिकारी आता आपापल्या कार्यकर्त्यांना आमदारांची भूमिका गावागावात पोहोचवतील. आमदार देखील उद्या काळात एखादा मेळावा वगैरे घेऊन ते देखील आपली भूमिका पोहोचवतील. पण एकूणच उद्या काळात कार्यकर्त्यासाठी आमदारांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे, कार्यकर्त्याला अधिक जपलं पाहिजे. कार्यकर्त्यामधला जो दुरावा आहे तो आता अधिक घट्ट कसा होईल यासाठी पदाधिकाऱ्यांनी ज्या काही भाष्य केलेलं आहे त्याच्यावर आमदारांनी देखील भाष्य केलेलं आहे की ठीक आहे, सगळा एकूणच म्हणजे कामाचा व्याप आणि या सगळ्या गोष्टीत मी देखील अधिक सजगतेने दखल घेईल आणि अधिक कार्यकर्त्याला आता अधिक काय हवं आहे, काय नको आहे आणि पक्षाच्या संघटनेसाठी, बळकटीसाठी आणि कार्यकर्त्याच्या उत्थानासाठी माझी याच्या पुढची वाटचाल होणार आहे. मी देखील सातत्याने कार्यकर्त्यांना मदत करत असतो. काही गोष्टी राहिल्या असतील, त्या चुकून राहिल्या असतील, परंतु ह्याच्यापुढे ह्या गोष्टी आता होणार नाहीत, अशी देखील भूमिका आमदारांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आमदारांची भूमिका ही योग्य म्हणावी लागेल. त्यांनी अत्यंत शांतपणे, संयमाने ती भूमिका मांडलेली आहे. विशेषतः संदेश पाटील यांच्या बाबतीत देखील आमदारांनी त्या बैठकीत भूमिका मांडलेली आहे की काही गोष्टी संदेश पाटील यांनी बोलायला नको हव्या होत्या, परंतु ठीक आहे, शिवसैनिक आहे, रक्त गरम आहे, शिवसैनिक बोलू शकतो, त्याला काही गोष्टी आपल्याला पटल्या नसतील, परंतु हरकत नाही. संदेश पाटील यांची देखील आगामी काळात चर्चा आमदार करणार आहेत अशी देखील माहिती आहे. त्यांची आता कधी बैठक पार पडते ते बघावं लागेल. त्याच्यामुळे संदेश पाटलांची नाराजी असेल, विशेषतः संदेश पाटील यांची नाराजी म्हणण्यापेक्षा संदेश पाटील हा एक प्रतिनिधी आहेत. जे काही सगळ्या विजय पाटील असतील, संतोष भोईर असतील, यांनी जी कार्यकर्त्याची भूमिका बाजू मांडलेली आहे ती संदेश पाटील यांनी हे बाजू मांडत होते. त्याच्यामुळे उद्या काळात ती बैठक आमदार आणि संदेश पाटील यांची पार पडू शकते. त्याच्या संदेश पाटील हे देखील पुन्हा एकदा नव्याने आपल्याच कार्यकर्त्याची भूमिका स्पष्ट परखडपणे मांडतील आणि कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल, गावगाड्यातला कार्यकर्ता आहे, शहरातला कार्यकर्ता आहे, त्याला कसं काय संधी मिळेल आणि नवीन पदाधिकारी निवडी ह्या देखील आगामी काळात होणार आहेत. नवीन जबाबदारी काही लोकांना देण्यात येणार आहेत. परंतु राज्यामधलं, देशामधलं महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यामुळे आता आपल्याला वेगळी भूमिका, ह्याच्या आधी आता ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्या आधी काही गोष्टी वेगळ्या होत्या, त्याच्यामुळे झाल्या गोष्टी झाल्या, परंतु आता मात्र त्यांनी स्वभावाला मुरड घातली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. टीका टिप्पणीमध्ये ते तटकऱ्यांवर जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे हे तिकडे नाही, ह्यांनी टीका टिप्पणी नाही केली तर साहजिकच तटकरे ते देखील प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांच्याकडून, राष्ट्रवादीकडून देखील शिवसेनेच्या ह्या कुठल्याच आमदारांवर किंवा नेत्यांवर टीका होणार नाही आहे. अशी सगळी आपली भूमिका, आपण का गेलो, काय आपल्याला म्हणजे असं कुठलाच मेजर अडचण नव्हती, परंतु पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश होते आणि ते आता आदेश फॉलो करायचे आहेत. त्याच्यामुळे युती महायुती आहे, युतीचा धर्म काटेकोर मला पाळायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. अशी सगळी कालची बैठक पार पडलेली आहे. बघूया नेमका आमदार साहेब आता आगामी काळात नेमकी कुठली पावलं उचलतात आणि डॅमेज कंट्रोल कशा प्रकारे ते करतात. संदेश पाटील यांची बैठक घेतल्यानंतर संदेश पाटील यांना ते कशा प्रकारे मनवतात की संदेश पाटील यांची नाराजी दूर होणारच नाही आहे की होणार आहे, हे आता बैठकीनंतर आगामी काळात नेमके आपल्याला कळेल. परंतु बैठक झाली, एक मात्र खरं आहे की माध्यमांमध्ये इतक्या सगळ्या बातम्या आल्या, संदेश पाटील यांनी बाजू लावून धरली आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हा कुठेतरी त्याच्यावर मरगळ आली होती, दबला होता, त्याला कुठेतरी एक वाव मिळाला. काही लोकांनी ती भूमिका मांडली. काल मी विशेषतः विजय पाटील, संतोष भोईर यांचं देखील कौतुक करेल, त्यांनी देखील चांगली भूमिका त्या बैठकीत मांडलेली आहे आणि परखड, या दोन नेत्यांनी परखड भूमिका मांडलेली आहे. संतोष भोईर हे देखील गेले काही महिने शांत आहेत, म्हणजे महिने काय वर्षभर आलं, विधानसभा निवडणुकीनंतर संतोष भोईर शांत आहेत, पण काल त्यांना देखील संधी मिळाली आणि त्यांनी देखील अत्यंत परखडपणे की ह्या गोष्टी आमदार साहेब व्हायला पाहिजेत. विजय पाटील यांनी देखील अत्यंत परखडपणे आणि हे दोन्ही मातब्बर नेते आहेत आणि ह्यांनी इतकी वर्ष हे दोन नेते राजकारणात आहेत. संदेश पाटील यांच्याकडे देखील तरुण वर्गाचा मोठा कौल आहे. आज देखील त्यांना इतर कार्यकर्ते फोन करतात, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, म्हणजे आपलं मत
आपली भूमिका कोणतरी मांडतो ह्या अर्थाने त्यांना फोन येतात. त्याच्यामुळे आता ते त्यांची वैयक्तिक भूमिका नाही आहे, ती सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. संदेश पाटील हे कार्यकर्ते बैठक घेणार आहेत का, तसा पोस्टर त्यांनी तशी पोस्ट त्यांची पडली होती सोशल मीडियात. आणि आता लवकरच त्यांच्या आमदारांसोबत बैठक होणार आहे. ह्या बैठकीचं नेमकं फलित काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.